युद्धात, राजकारणात आणि प्रेमात सगळं काही माफ असतं आणि हेच सातारा जिल्हा परिषदेत बघायला मिळालं। मात्र सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत लोकशाहीची हत्या झाली असा आरोप मंत्री शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादीचे मकरंदअबा पाटील करतात। एकीकडे शिवसेनेचे आमदार असणाऱ्या महेश शिंदे यांच्या पत्नी प्रिया शिंदे अध्यक्षपदी विराजमान झाल्या, ज्यामुळे शंभूराजांना मोठा धक्का बसला। यामुळे महेश शिंदे नेमके कोणाचे हा प्रश्न सध्या विचारला जातोय, कारण या सगळ्या प्रक्रियेत ते कुठेही दिसून आले नाहीत। दुसरीकडे बंडखोरी आणि सदस्य फोडण्याच्या राजकारणात भाजपची, विशेषतः जयकुमार गोरे आणि शिवेंद्रराजे भोसले यांची रणनीती कामी आली। अपहरणाचे गुन्हे राष्ट्रवादीच्या लोकांवर दाखल झाले, त्यातूनच या सगळ्या खेळाची सुरुवात झाली आणि सुरुवात जरी भाजपने केली असली तरी शिवसेना आणि राष्ट्रवादी त्याचा शेवट करेल असं जखमी झालेले शंभूराज देसाई म्हणतात। आता मग प्रश्न असा की सातारा जिल्हा परिषदेची ही स्टोरी पुढे कुठपर्यंत जाईल? न्यायालयीन प्रक्रियेत अडकेल का? बहुमत असूनही राष्ट्रवादी आणि शिवसेनेला विरोधी बाकावर बसावं लागलं, याला कारण काय? नेमकं काय घडलं? पुढे काय होऊ शकतं? चला बोलूयात। नमस्कार, मी संजना कट्टुकटमध्ये आपलं स्वागत। आता थोडक्यात काय झालं सांगते। तर सुरुवातीला सातारा झेडपीची संख्या आपल्याला बघावं लागेल। राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप या तिन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली। या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेने जोरात आरोप प्रत्यारोप केले, शाब्दिक वार झाले, त्यामुळे पालकमंत्री शंभूराज देसाई हे राजकीयदृष्ट्या जखमी झाले होते। निकाल लागल्यानंतर राष्ट्रवादीकडे 20 जागा, भाजपकडे सर्वाधिक 26 जागा, शिवसेनेकडे 15 जागा होत्या। जिल्हा परिषदेची एकूण सदस्य संख्या 65 आणि बहुमतांसाठी 33 आकडा गरजेचा आहे। अशा वेळी अपक्ष 2 आणि काँग्रेसचा एक सदस्य राष्ट्रवादी शिवसेना आघाडीकडे जाणार हे निश्चित होतं। त्यामुळे शेवटपर्यंतचे चित्र स्पष्ट होतं की आघाडीचेच अध्यक्ष बसणार आणि भाजप विरोधात बसणार। पण तरीही शेवटपर्यंत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे भाजपचाच अध्यक्ष जिल्हा परिषदेवर बसणार असा दावा करत होते आणि इथूनच मग खेळ सुरू झाला। 20 मार्चला अध्यक्षपद आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी निवडणुका होणार होत्या, मात्र 19 मार्चला सगळ्या गोष्टी घडायला लागल्या। 19 मार्चला किंवा त्याच्यापूर्वीच घोडेबाजार होऊ नये किंवा बंडखोरी होऊ नये म्हणून राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सदस्यांना ट्रिपला पाठवण्यात आलं होतं। तरी सुद्धा राष्ट्रवादीच्या लता करणे ह्या अचानक नॉट रिचेबल झाल्या। तसेच वाई तालुक्यातील बापूसाहेब उर्फ दिनकर शिंदे यांच्या अपहरणाची तक्रार त्यांच्याच मुलाने महाबळेश्वर पोलीस ठाण्यात केली। मात्र दिनकर शिंदे हे तर रिसॉर्टमध्ये होते। ही तक्रार राष्ट्रवादीच्याच असणाऱ्या संदीप मांडवे आणि अनिल देसाई यांच्यावर करण्यात आली। त्यामुळे वातावरण स्वतः तापलं आणि स्वतः दिनकर शिंदे हे पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि त्यांनी सांगितलं की माझं अपहरण झालेलं नाही आहे। स्टोरी एंड झाली असं सगळ्यांना वाटलं, मात्र 20 मार्चला पुढचा मोठा ट्विस्ट आला। राष्ट्रवादी शिवसेनेचे 30 सदस्य एकत्र येऊन शंभूराज देसाई, मकरंद पाटील आणि इतर नेते जिल्हा परिषदेत पोहोचले। त्याच वेळी संदीप मांडवे आणि देसाई यांना अटक करण्यासाठी पोलीस आले। म्हणजे ज्यांचं अपहरण झालेलंच नाहीये त्यांच्या अपहरणाच्या अटकेच्या गुन्ह्याखाली पोलीस या दोघांना अटक करण्यासाठी आले असा दावा केला जातोय। या पोलिसांमध्ये आणि शंभूराजेंमध्ये झटापट झाली। शिवेंद्रराजे भोसले आणि इतर नेत्यांमध्येही शाब्दिक चकमक झाली आणि या सगळ्या गोंधळात शंभूराजे देसाई यांच्या हाताला दुखापत झाली। मतदान सुरू होण्याआधीच राष्ट्रवादीचे अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांना सभागृहाच्या दारातूनच ताब्यात घेण्यात आलं आणि इथंच आघाडीची संख्या 2 कमी झाली। यानंतर बघा, खेड गटाचे सदस्य कामेश कांबळे यांनी विरोधी गटाजवळ बसवल्यामुळे त्यांच्याही मतदानावरून गोंधळ झाला होता। स्वतः कांबळे यांनी दावा केलाय की त्यांचा हात जबरदस्तीने वर करवला गेला आणि मतदानात गडबड झाली। एकूणच काय तर शेवटच्या क्षणी आघाडीचं पारडं जड असतानाही या सगळ्या घडामोडींमुळे पूर्ण गेम फिरला आणि भाजपचा अध्यक्ष त्या ठिकाणी विराजमान झाला, कारण काही सदस्य यांनी व्हीप न पाळता भाजपला मतदान केलं। आता या सगळ्यात मोठा ट्विस्ट केव्हा आला? जेव्हा भाजपनं आपल्या अध्यक्षपदाच्या उमेदवाराचं नाव जाहीर केलं आणि त्या होत्या शिवसेनेचे कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी प्रिया शिंदे। त्यांनी भाजपकडून खटाव गटातून निवडणूक लढवली होती आणि त्यांना निवडून आणण्यासाठी महेश शिंदेंनी मोठे प्रयत्नही केले होते। पण या सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे या संपूर्ण प्रक्रियेत म्हणजे नेत्यांचा घोडेबाजार होऊ नये म्हणून राष्ट्रवादी आणि शिवसेना जी काळजी घेत होती ते असो, या सगळ्यांना जिल्हा परिषदेपर्यंत आणणं असो किंवा या सगळ्या हालचाली जेव्हा त्यांच्या पत्नी प्रिया शिंदे यांचं नामांकन देणं असो किंवा घोषणा असो, या सगळ्यामध्ये महेश शिंदे
कुणाच्याही बाजूने आणि कुठेच दिसले नाहीत. त्यातच शिवसेनेचे 2 सदस्य फुटल्याचं समोर आलं. कोरेगाव गटातील हनुमंत जगदाळे आणि सातारा रोड गटातील सारिका फाळके यांनी शिवसेनेच्या व्हीपच्या विरोधात जाऊन भाजपला मतदान केलं. त्यामुळे शंभूराजेंना घरातलाच घाव बसल्याच्या चर्चा रंगल्या. मग आता प्रश्न उभा राहतोय की या सगळ्या घडामोडीमध्ये आमदार महेश शिंदे नेमके कुठे होते? त्यांची भूमिका शिवसेनेची होती, भाजपची होती की फक्त सत्ता मिळवणं ही त्यांची भूमिका होती? दरम्यान शंभूराजे देसाई यांनी या सगळ्या घडामोडी पक्षश्रेष्ठींच्या कानावर घालणार असल्याचं सांगितलंय. त्यामुळे आता एकनाथ शिंदे किंवा पक्ष नेतृत्व शिंदेवर काही कारवाई करणार का हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. आणि आता नावाची घोषणा झाल्यानंतर प्रिया शिंदे यांना 33, राष्ट्रवादीच्या मनीषा फडतरे यांना 30 मतं मिळाली. कामेश कांबळे, जसा मी उल्लेख केला त्या प्रकारे कामेश कांबळे यांच्या मतदानावरून गोंधळ उडाला. उपाध्यक्षपदी राजू भोसले यांनाही 33 तर अशोकराव पाटील राष्ट्रवादीचे जे उमेदवार होते त्यांना 30 मतं मिळाली. आणि जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी अध्यक्षपदी डॉक्टर प्रिया शिंदे तर उपाध्यक्षपदी राजू भोसले हे निवडून आल्याचं जाहीर केलं. म्हणजेच भाजपचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या ठिकाणी बसला आणि जिल्हा परिषदेवर आमचाच अध्यक्ष पूर्ण होणार हा दावा केलेला गोरेंना हा एक पॉइंट मिळाला. आता यामध्ये कोण कोण फुटलं तर बुध गटातून लता कर्णे, फलटण गटातून ऋतुजा जगताप, सातारा गटातून कामेश कांबळे, मी मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे त्यांच्या मतांमुळे गोंधळ निर्माण झाला. त्यांचा हात विरोधी पक्षातील नेत्यांनी वर केला असं ते सांगतायत. तर मानमधून अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आणि म्हणून त्यांना पोलिसांनी अटक केली, ज्यामुळे ते येऊ शकले नाहीत. म्हणजे हे राष्ट्रवादीचे सगळे उमेदवार, तसेच शिवसेनेचे हनुमंत जगदाळे जे कोरेगाव कुमटे गटातून निवडून आले होते आणि सारिका फाळके ज्या सातारा रोड गटातून निवडून आल्या होत्या ज्या शिवसेनेत आहेत, असे 6 उमेदवार फुटल्यामुळे ही सगळी मतं काही कमी झाली तर काही भाजपच्या बाजूने गेल्यामुळं इतर राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या आघाडीला पराभव स्वीकारावा लागला. आता या सगळ्या घडामोडींवर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप सगळेच आपापल्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. मात्र यावेळी शंभूराज देसाई यांनी थेट सातारांच्या पोलिसांवरही आरोप करत पोलीस भाजपच्या घरगड्यांसारखे वागले असं म्हटलंय. त्यांनी भाजपवर जोरदार टीका करत हे अत्यंत निंदनीय कृत्य असल्याचं सांगितलंय आणि याचे तीव्र पडसाद उमटतील असा इशाराही दिलाय. भाजपने ढोल ताशे वाजवू द्या, पण नैतिक विजय राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा झालाय. लोकशाहीत आमचाच विजय झालाय अशी भूमिकाही त्यांनी मांडली. शिवाय सुरुवात जरी भाजपने केली असली तर शेवट आम्हीच करू असा दावाही शंभूराज देसाईंनी केला. त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणावरून पुढे राजकीय गोष्टींमध्ये येणाऱ्या निवडणुका असोत, आरोप प्रत्यारोप असोत किंवा न्यायालयीन लढाई ही आणखी पेटणार की नेमकं इथं फुल स्टॉप किंवा पूर्णविराम लागणार आहे, या सगळ्या गोष्टींना ही चर्चा जोरात रंगू लागली आहे. मात्र तुमचं काय मत आहे? ऑपरेशन लोटसच्या माध्यमातून जयकुमार गोरे, शिवेंद्रराजे भोसले यांनी रणनीती आखत विजय जिल्हा परिषदेवर मिळवला. पण हा विजय जितका महत्त्वाचा आहे ना, त्यापेक्षा जास्त चर्चा रंगली ती या सगळ्या प्रक्रियेत झालेला अपहरण, फोडाफोडी, मारामारी, रक्तबंबाळ झालेले शंभूराज देसाईंचे हात आणि अनेक आरोप प्रत्यारोप. मग हे सगळं झालं त्यावर तुमची प्रतिक्रिया काय? आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.